मी शामराव. सुनैना माझी पत्नी. तिला स्वर्गवासी होऊन 3 महिने झाले होते. तिचं जाणं माझ्यासाठी प्रचंड धक्कादायक होतं. तिच्या स्मृतींनी मी पार खचून गेलो होतो. एकेकाळी ज्यांच्यावर माझं निस्सीम प्रेम होतं, त्याच घरातल्या लोकांच्या वागणुकीत प्रचंड बदल जाणवत होता. एकेकाळी माझ्या सावलीलाही घाबरणारी स्नेहा आता मला आव्हानं देऊ लागली होती. आणि प्रतीक मला तोंड वर करून बोलू लागला होता. हे असं अचानक कसं घडलं, मला काही समजतच नव्हतं. घरात सगळ्या कामांसाठी नोकर होते, पण तरीही मी 65 वर्षांचा वृद्ध या घराचा कायमचा नोकर बनलो होतो. सकाळी झाडू पोछाची बाई येऊन तिचं काम करते आणि निघून जाते. स्वयंपाकासाठी वेगळी बाई आहे. गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर आहे. पण तरीही 24 तासांतल्या 24 कामांच्या जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. सुनैना असताना हे घर घर वाटायचं. आता ते एका रिकाम्या चौकटीसारखं झालं होतं. पत्नी गेल्याच्या काही दिवसांतच प्रतीकने एका रात्री माझ्या खोलीत येऊन रागाने विचारलं, बाबा, तुम्ही जेवण का नाही केलं? मी त्याला शांतपणे सांगितलं, काल तुझ्या आईचा वाढदिवस होता आणि तिची खूप आठवण आली. मन शांतच नव्हतं, म्हणून काही खाल्लं नाही. प्रतीक थोडासा थबकला आणि मग उत्तर दिलं, अरे बाबा, मला तर आठवणच नाही. आयुष्य इतकं धावपळीनं भरलेलं आहे की दिवस रात्र कधी बदलतात कळतच नाही. काम काम आणि फक्त काम. त्याने दिलेली ही सबब मला पचली नाही. आमच्या पिढीनं मुलांसाठी आपल्या स्वप्नांची आहुती दिली होती आणि आजची पिढी मात्र आपले स्वार्थ जोपासण्यातच व्यस्त आहे. आज मी फक्त घराचा मालक उरलो होतो, परंतु माझ्या अस्तित्वाची किंमत कुणालाच उरली नव्हती. एका सकाळी उशिरा उठल्यावर स्नेहाने खोलीत येऊन मला जोरात ओरडत झोपेतून उठवलं. बाबा, तुम्हाला थोडी तरी जबाबदारी वाटते का? आम्ही ऑफिसला जातो. घराची जबाबदारी तरी तुम्ही सांभाळा. या आलिशात घरात राहायचंय, पण काम काही करायचं नाही. मी थक्कच झालो. नेहाचं हे वागणं पाहून असहाय्य वाटलं. त्याच दिवशी प्रतीकनंही मला तशीच शेलकी भाषा वापरत तोंडावर ओरडून सांगितलं की घरातल्या चोऱ्यांसाठी मीच जबाबदार आहे. या वागणुकीमुळे मला सगळं संपल्यासारखं वाटलं. एकेकाळी माझ्या नेतृत्वाखाली चालणारा हा परिवार आता मला गुलामासारखा वागवू लागला होता. शेवटी मनाला वाटलं हे घर विकून टाकावं आणि वृद्धाश्रमात जावं. पण मग विचार आला, वृद्धाश्रमातलं जीवनही अपमानास्पदच असेल, कदाचित यापेक्षा अधिक. एके रात्री मी सुनैनाच्या आवडीच्या कपाटात ठेवलेल्या वस्तू पाहत होतो. तिच्या हातानं विणलेली स्वेटर, तिच्या जपलेल्या फोटोंचा अल्बम आणि काही पत्र. त्यातलं एक पत्र माझ्या हाताला लागलं. त्यात तिनं लिहिलं होतं, प्रिय अहो, माझ्या जाण्यानंतर ह्या घराचा गाभा तुटू नये म्हणून मी तुमच्याकडे एक वचन मागते. कधीच हार मानू नका. घराला तुटू देऊ नका. आपल्या प्रेमाची सावली कायम राहील, पण तुम्ही त्या सावलीला नवी ऊब द्या. घर हे तुमचं प्रतिबिंब असावं. हे वाचून माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्या दिवशी ठरवलं, माझं घर मला सांभाळायचं आहे. त्या दिवशी मी एका प्रॉपर्टी एजंटला बोलावलं होतं. मनात ठरवलं होतं, हे घर विकलं की सगळ्या त्रासाचा शेवट होईल. दुसऱ्या दिवशी तो खरेदीदार घेऊन आला. प्रतीक आणि स्नेहाला काही कळायच्या आत मी त्यांना सांगून टाकलं, मी हे घर विकतोय. प्रतीक भांबावला, बाबा, तुम्ही असं का करताय? हे घर विकण्याचा निर्णय तुम्हाला का घ्यावा वाटतोय? मी कडवटपणे उत्तर दिलं, कारण आता या घरात माझ्यासाठी काहीच शिल्लक नाही. इथे मी एक नोकर झालोय. स्नेहाने पुढे सरसावत विचारलं, बाबा, हे घर तुमचं आहे. आम्ही तुमच्याशी वाईट वागलोय हे मान्य आहे, पण तुम्हाला असं वाटू देणं ही आमची मोठी चूक आहे. प्लीज आम्हाला माफ करा. प्रतीकही म्हणाला, बाबा, आम्ही तुमच्यावर खूप अन्याय केला,
पण तुमच्या मूक सहनशीलतेनं आम्हाला जाणीव करून दिली की आम्ही किती चुकतोय. आम्ही आमचं वागणं बदलू, तुम्हाला पुन्हा त्रास होऊ देणार नाही. त्यानंतर त्यांचं वागणं पूर्णपणे बदललं. सुनैना आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस विशेष दिवस होता. तो दिवस आम्ही दोघं कधीच विसरत नव्हतो. तिच्या निधनानंतर तो दिवस आणखी वेगळा झाला. वर्षापूर्वी त्या दिवशी आपण कसं गोड गोड गप्पा मारत असू, तिच्या मिठीत लहान सहान गोष्टी शिकत असू, हे सगळं मनातून जातच नव्हतं. पण यावेळी मी खूप दुःखी होतो. मी त्याच रात्री प्रतीकला सांगितलं, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मी आज खूप वेगळं वाटतंय, कारण सुनैना आज नाही. पण त्याचवेळी मला तिच्या आठवणींनी जगायला शिकवलं. प्रतीक आणि स्नेहा आता माझ्याशी दिलखुलास संवाद करू लागले. त्याच दिवशी प्रतीकने मला सांगितलं, बाबा, आपण एकत्र असलेल्या त्या क्षणांना जीवाभावाने जपायचं, कारण आपल्या कुटुंबात असलेला प्रेमाचा गाभा आपल्या घराची खरी ओळख आहे. त्या रात्री आम्ही सगळे एकत्र बसलो. मी त्यांना सुनैनाचं पत्र दाखवलं. ते वाचून प्रतीक म्हणाला, बाबा, आपण आईचं स्वप्न फुलवूया, हे घर पुन्हा प्रेमाने भरूया. त्या क्षणी आम्ही सगळ्यांनी जुने फोटो काढून हसत गप्पा मारल्या. मला पहिल्यांदा जाणवलं, हे घर आता पुन्हा जिवंत झालं आहे. काही आठवड्यानंतर स्नेहाने मला एक गिफ्ट दिलं. तिने आणि प्रतीकने मिळून ठरवलं होतं, बाबा, तुम्ही सगळं आयुष्य या घरासाठी दिलं. आता आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करतो. तुम्ही युरोपला फिरायला जा, तिथं तुम्हाला हवं ते पहा, अनुभवा. मी थक्क झालो. त्यांनी माझं असं स्वप्न ओळखलं जे माझ्यासाठी खूप मोठं होतं. आज आमचं घर खरंच स्नेहरूपी स्वर्ग बनलं आहे. आता घरात हसणं, खेळणं आणि एकमेकांची काळजी घेणं आहे. मी प्रत्येकाला सांगतो, घर टिकवायचं असेल तर विचारांमध्ये सामंजस्य हवं. नाती फुलवण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न हवेत. जेव्हा प्रेम आणि आदर एकत्र येतात तेव्हाच घर खऱ्या अर्थाने घर होतं. आता आमचं घर पुन्हा फुललं आहे आणि आम्ही सगळे त्यात फुलांसारखे नांदतोय. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.